नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदायिनी. नमस्कार मंडळी. अथर्व शीर्षाच्या फलश्रुतीचे 2 खंड आपले अभ्यासून झाले. आज तिसरा आणि शेवटचा खंड जो आहे त्याचा आपण विचार करणार आहोत. तिसरा खंड कुठे सुरू होतो? यो दूर्वांकुरैर्यजती सवै श्रवणोपमो भवती. इथे हा तिसरा खंड सुरू होतो. या खंडामध्ये विशेषतः गणेश याग कसा करावा, का करावा, त्या यागाचं महत्त्व काय आहे याविषयी गणक ऋषींनी आपल्याला सांगितलं आहे. गणेश यागामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचं हवन करतात. ज्या पदार्थांचं हवन करतात त्यांना हव्य म्हणतात. गणेश यागामध्ये दूर्वा, साळीच्या लाह्या, मोदक आणि घृतयुक्त समिधा यांची आहुती देतात. प्रथम आपण दूर्वांच्या आहुतीविषयी जाणून घेऊया. दूर्वांकुर आपल्याला माहिती आहे, गणपतीच्या पूजेमध्ये दूर्वांना अनन्यसाधारण महत्त्व असतं. 21 दूर्वांची जुडी आपण गणपतीला वाहतो. आता इथे दूर्वांचं हवन करायला सांगितलेलं आहे. यो दूर्वांकुरैर्यजती सवै श्रवणोपमो भवती, असं गणक ऋषी आपल्याला सांगतात. दूर्वांचं हवन करणारा कुबेरासारखा धनवान होतो. दूर्वा म्हटली की प्रत्येक दुर्वेला 3 पाती असतात. म्हणजे अशाच दुर्वा गणपतीला व्हायच्या असतात. आपण दुर्वा आणल्या उपटून की तशाच्या तशा वाहत नाही, त्या निवडतो, स्वच्छ करतो आणि मग वाहतो. ज्या देहाने आपण ओंकाररूपी गणेशाची पूजा करणार आहोत, उपासना करणार आहोत, तो आपला देह म्हणजे आपले शरीर हे सप्तधातूंचं बनलेलं आहे. इथे मी आपल्याला 21 या संख्येचं महत्त्व सांगण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे. गणपतीला आपण 21 दुर्वांची जोडी वाहतो. ते 21चं महत्त्व काय आहे? त्यासाठी 7 आणि 3 या 2 संख्येचं महत्त्व आपण जाणून घेऊया. आपला देह जो आहे हा सप्तधातूंचा बनलेला आहे. हे सप्तधातू कोणते? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि वीर्य असे हे 7 धातू. या 7 धातूंना सत्व, रज आणि तम या 3 गुणायचं. किती होतात? 21. म्हणून 21 दुर्वांची जुडी गणपतीला आपण वाहतो. आता 7 या संख्येचा आणखीन काही विशेष जो आहे तो आपण जाणून घेऊया. सप्तर्षी आपण नेहमी म्हणतो. हे सप्तर्षी कोणते? कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ हे 7 ऋषी आहेत. नंतर आपल्या मस्तकावर सुद्धा सप्तर्षी असतात. हे कोणते सप्तर्षी? तर आपल्या शरीराचे अवयव. 2 डोळे, 2 कान, 2 नासिका छिद्र आणि 1 जिव्हा, झाले 7. यांच्या साहाय्याने आपलं ज्ञान देण्याचं आणि घेण्याचं कार्य चालू असतं. म्हणजे अध्ययन आणि अध्यापन चालू असतं. म्हणजे ज्ञानदानाचं आणि ज्ञानग्रहणाचं कार्य या 7 होत असतं. म्हणून या 7 खूप महत्त्व आहे. शिवाय आत्मा, बुद्धी, अहंकार, मन, प्राण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे आपल्या शरीरातील सप्तर्षी आहेत. नंतर एक श्लोक तुम्हाला माहिती असेल ज्याच्यामध्ये 7 नद्यांचा उल्लेख आलेला आहे. गंगेश यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. तसंच मोक्ष देणारी 7 शहरं सुद्धा एका श्लोकामध्ये आलेली आहेत. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका ही मोक्ष देणारी 7 शहरं आहेत. याशिवाय 7 चिरंजीव आपल्याला माहिती आहेत. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश्च विभीषणः, कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. याशिवाय 7 रंग आपल्याला माहिती आहेत. 7 लोक माहिती आहेत. 7 सागर महत्त्वाचे आहेत. संगीतातले 7 सूर आपल्याला माहिती आहेत. जगातली 7 आश्चर्य माहिती आहेत. हे सर्व 7 या संख्येचं महत्त्व. आता जरा 3 कडे वळूया. कारण दुर्वेला 3 पाती असतात. मग या 3चा विशेष काय? तर आपण आतापर्यंत
अथर्वशीर्षाचा विचार करताना ओंकार रूपी गणेशाची महती पुष्कळ वेळा सांगितलेली आहे. या ओंकार रूपी गणेशामध्ये अकार आहे, उकार आहे आणि मकार आहे. यातला अकार म्हणजे ब्रह्म आहे, उकार म्हणजे विष्णू आहे आणि मकार म्हणजे महेश आहे. हे 3 सांगितलेले आहेत. शिवाय भूः, भुवः, स्वः हे 3 लोक महत्त्वाचे आहेत. उत्पत्ती, स्थिती, लय ह्या 3 अवस्था आहेत. शिवाय गणेश कसा आहे? कर्ता, धर्ता आणि हर्ता आहे. म्हणजे पुन्हा 3 आलेच. मग असे मगाशी सांगितलेले 7 आणि आता सांगितलेले 3 हे 7 गुणिले 3 होतात 21. म्हणून या 21 संख्येचं महत्त्व आहे. म्हणून गणपतीला 21 दुर्वांची जुडी वाहतात. आता दुर्वेचं महत्त्व थोडंसं जाणून घेऊया. दुर्वा ह्या कशा आहेत? तर दुर्वा या अतिशय आरोग्यकारी आहेत. माणसाचा प्रक्षोभ कमी करणाऱ्या आहेत. माणसाचं मन शांत करणारे आहेत. दुर्वांचा रस हा औषधी आहे. त्यांनी माणसाला क्रोधावर नियंत्रण मिळवता येतं. दुर्वांचा रस हा आरोग्याला अतिशय चांगला आहे. म्हणून रागीट माणसाला दुर्वा शांत करतात. आपल्याकडे स्त्री जेव्हा गरोदर असते तेव्हा तिला 8वा महिना चालू असताना एक आठांगुळ नावाचा विधी केला जातो. कदाचित तुम्हाला माहिती असेल. या विधीमध्ये त्या गरोदर स्त्रीच्या नाकामध्ये तिच्या नवऱ्याने ताज्या दुर्वांचा रस घालायचा असतो. हा रस त्या गर्भापर्यंत जाऊन पोचतो आणि गर्भाचं आणि त्या स्त्रीचं आरोग्य चांगलं राहतं. हा एक मोठा गुण दुर्वेचा आहे. ह्या दुर्वा गणपतीला का आवडतात? त्या केव्हापासून आवडायला लागल्या? याची एक छोटीशी गोष्ट सांगते. अनलासुर नावाचा एक राक्षस होता. अतिशय माजला होता. त्याच्या नावातच अनल म्हणजे अग्नी आहे. त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत असत. त्यामुळे त्याच्या जवळ सुद्धा जायला कोणी धजावत नसे. अशा ह्या अनलासुराने सगळ्यांना खूप त्रास दिला. सगळे अगदी हतबल झाले. कोणाचा काहीही उपाय झालेला. तेव्हा काय करायचं? शेवटी सगळे लोक आपल्या लाडक्या गणेशाला शरण गेले आणि म्हणाले, गजानना, आता तूच आम्हाला ह्याच्या संकटातून वाचव. गणपतीने खूप विचार केला. गणपती बुद्धिमान आहेच. तेव्हा त्याने विचार केला की ह्याला काहीतरी युक्ती करून मारायला हवं आणि लोकांना त्रासातून सोडवायला हवं. म्हणून अनलासूर राक्षस असतो. राक्षसे देहाने प्रचंड असतात, धिप्पाड असतात. गणेशाने त्या अनलासुरापेक्षाही प्रचंड मोठं रूप धारण केलं. अनलासूर बघत राहिला. नंतर गणेशाने काय केलं? एकदम लहान रूप धारण केलं. बालरूप आपण ज्याला म्हणतो तसं. अनलासुराने त्याला चकवण्यासाठी त्यानेही बालरूप धारण केलं. असं दोघांची स्पर्धा चालली होती. एकदा मोठं रूप धारण करायचं, एकदा बालरूप धारण करायचं. असं करत असताना अनलासुराचं जेव्हा एकदा बालरूप धारण करण्याची वेळ आली तेव्हा गणेशाने एका क्षणात महाकाय असं रूप धारण केलं आणि पटकन त्या अनलासुराला गिळून टाकलं. अनलासुराचा नाश झाला. पण झालं काय? त्या अनलासुराला गिळंकृत केल्यामुळे गजाननाच्या शरीराचा दाह व्हायला लागला. अंगाची आग आग व्हायला लागली. हो, प्रत्यक्ष अग्नीला गिळले. साधी गोष्ट आहे का? काय करणार? गणेशाला ती दाह सहन होईना. अनेकांनी अनेक उपाय केले. सगळ्या देवदेवता धावून आल्या, ऋषीमुनी धावून आले. अनेकांनी अनेक उपाय केले. भगवान शंकरांच्या मस्तकावर चंद्र असतो, आपल्याला माहिती आहे. भगवान शंकरांनी चंद्र आपल्या मस्तकावरचा गणेशाच्या मस्तकावर ठेवला. पण चंद्र हा शीतल आहे, त्याच्यामुळे आग शांत होईल. पण नाही झाली. शेवटी ऋषींनी काय केलं? हिरव्या गार अशा ताज्या दुर्वा आणल्या आणि त्या गणपतीच्या मस्तकावर ठेवल्या. आणि त्या ठेवल्याबरोबर गणेशाच्या अंगाचा दाह हळूहळू कमी झाला. तेव्हापासून गणेशाला दुर्वा ह्या अतिशय प्रिय झाल्या आणि म्हणून गणेशाला आजही आपण दुर्वा वाहतो. तर अशा ह्या दुर्वांचं हवन गणेश यागामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर लाह्यांचं हवन सांगितलेलं आहे.
यो लाजैर्यजती स यशोवान भवती स मेधावान भवती. इथे लाजा म्हणजे लाह्या. आता ह्या लाह्या 3 प्रकारच्या असतात. ज्वारीच्या लाह्या असतात, राजगिऱ्याच्या लाह्या असतात, भाताच्या लाह्या असतात. इथे ह्या लाह्या ज्या आहेत या भाताच्या किंवा त्याला साळीच्या लाह्या असं म्हणतात. या हवन करायच्या आहेत. कशासाठी? तर साळीच्या लाह्यांचं हवन करणारा जो आहे तो सर्वत्र यशस्वी होतो आणि बुद्धिमान होतो. स मेधावान भवती. मेधा म्हणजे बुद्धी. या लाह्यांचा रंग कसा असतो? फिकट पांढुरका असा रंग असतो. ह्या लाह्या रजोगुणाचं प्रतिनिधित्व करतात. रजोगुणाचा आपल्याला त्याग करायचा आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून ह्या लाह्यांचं आपल्याला हवन करायचं आहे. तुझ्या कृपेने म्हणजे गणेशच्या कृपेने रजोगुणाचा त्याग व्हावा आणि आमचा सत्वगुण वाढावा अशी प्रार्थना यावेळेला आपल्याला करायची आहे. आता आपण सारखं सत्वगुण वाढावा सत्वगुण वाढावा असं म्हणतोय. तर या सत्वगुणाचं एवढं महत्त्व काय आहे आणि तो सत्वगुण ओळखायचा कसा याविषयी थोडासा विचार करूया. जिथे अज्ञानाचा शेवट होतो तिथे सत्वगुणाचा प्रारंभ होतो. सत्वगुण म्हणजे काय आणि त्याची लक्षणं कोणती ती जरा जाणून घेऊया. सर्वांपेक्षा ईश्वरावर अधिक प्रेम करणं म्हणजे सत्वगुण. आपला प्रपंच नेटकेपणाने सांभाळणं, हृदयात सदैव विवेक जागा ठेवणं म्हणजे सत्वगुण. संसारातील दुःखांचा विसर पडणं आणि भक्तिमार्ग स्पष्टपणे दिसणं आणि त्या मार्गाने जाण्यासाठी परमेश्वराची उपासना करणं म्हणजे सत्वगुण. परमार्थाची आवड निर्माण करणं, आत्मतत्वाची गोडी निर्माण करणं आणि परोपकार करण्याची प्रेरणा असणं म्हणजे सत्वगुण. प्रपंच न टाकता का समर्थांनी तुला सांगितलंय आपल्याला की आधी प्रपंच करावा नेटका. म्हणून प्रपंच न टाकता न सोडता विवेकपूर्ण आचराने प्रपंच सांभाळत जो भक्तिमार्गाकडे वळणं म्हणजे सत्वगुण. आता सत्वगुणी माणूस ओळखायचा कसा? तर समाजाचे घाव जो सोसतो, जो कोणाचेही कठोर शब्द शांतपणाने ऐकून घेतो, पचवतो, निष्काम बुद्धीनं कार्य करतो, कोण काय म्हणेल त्याचा कधीही विचार करत नाही, गृहस्थाश्रमाचं अत्यंत आदरपूर्वक पालन करतो, परमेश्वराची प्रीती मनामध्ये सतत जागृत ठेवतो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये संकटात सुद्धा त्याचं व्यक्तिमत्व हे उजळून निघतं, तो माणूस सत्वगुणी असतो. सत्वगुणी माणूस हा नम्रतेने बोलतो, नीतिधर्माची मर्यादा पाळतो, सरळपणाने आणि मोकळेपणाने वागतो, परोपकार करण्यात आपलं आयुष्य खर्ची घालतो आणि शिवाय या सगळ्याचा त्याला कधीही अहंभाव नसतो. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं जे सगळ्यात कठीण आहे ते म्हणजे दुसऱ्याच्या आनंदाने तो आनंदी होतो आणि दुसऱ्याच्या दुःखाने तो दुःखी होतो आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो. त्याच्या मनामध्ये परमेश्वराविषयी श्रद्धा असते असा जो माणूस तो सत्वगुणी ओळखावा असं गणकऋषी सांगतात. पुढे जाऊया. पुढचं हवन आहे मोदकांचं. गणकऋषी काय सांगतायत? यो मोदक सहस्रेण यजती सवांछित फलमवाप्नोती. जो मोदकांचं हवन करतो, इथे गणेश यागामध्ये 1000 मोदकांचं हवन सांगितलेलं आहे. तर जो असं हवन करतो तो आपल्याला हवं ते फळ प्राप्त करून घेतो. आता मोदकाचं महत्त्व काय? तर मोद म्हणजे आनंद आणि आनंद करणारा म्हणजे आनंद देणारा तो मोदक. गणेश चतुर्थीला आपण पार्थिव गणेशाची प्रतिष्ठापना करतो. ती मूर्ती मृण्मयी म्हणजे मातीची असते. गणेशाची पूजा केल्यानंतर तिच्या चैतन्य आल्यानंतर म्हणजे तिची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्या मूर्तीला देवत्व प्राप्त होतं. तोपर्यंत त्या मूर्तीत देवत्व नसतं आणि हे देवत्व प्राप्त झालं की ती मूर्ती चैतन्यदायी दिसायला लागते. किती जपतो आपण तिला?
ती मूर्ती बघितल्यावर आपल्याला किती आनंद देतो. या आनंदाचं प्रतीक म्हणून गणेशाला मोदक अर्पण करायचे असतात. या मोदकाविषयी एक छान गोष्ट आहे. ही गोष्ट आहे एका राजा राणीची. राजा आणि राणी त्यांच्या राज्यात राजवाड्यामधल्या तलावामध्ये जलक्रीडा करत होते. जलक्रीडा करता करता राजा त्या राणीच्या अंगावर पाणी उडवत होता आणि राणीला ते नको होतं. म्हणून राणी त्याला म्हणाली, मोदकैही ताडय, मोदकैही ताडय. राजाला मजा वाटली. त्याने आपल्या सेवकांना सांगितलं, मोदकाची ताटं भरून आणा. सेवकांनी मोदकाची ताटं भरून आणली आणि राजा राणीच्या अंगावर ते मोदक मारायला लागला. राणीने कपाळाला हात लावला. राजाला त्या संस्कृतचं संधीचं अजिबात ज्ञान नव्हतं, म्हणून असं झालं. राणी सांगत होती, मोदकैही ताडय, मोदकैही ताडय. याचा अर्थ काय? मा उदकैही ताडय. मा म्हणजे नको, उदक म्हणजे पाणी आणि ताडन करणे म्हणजे मारणे. मला पाण्याने मारू नकोस, मला पाण्याने मारू नकोस, असं राणी सांगत होती. आणि राजाला वाटलं, मला मोदकांनी मार, मला मोदकांनी मार, असं राणी सांगते. आणि म्हणून राजाने असं केलं. सांगायचं तात्पर्य काय आहे की स्तोत्रांचा, त्यातल्या पदांचा अर्थ कळला नाही तर अशी गंमत होते. म्हणून आपण या स्तोत्रांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आता हे मोदकांचं हवन जसं करायला सांगितलेलं आहे, तसं मोदकांचं दान सुद्धा करायला सांगितलेलं आहे. तर मोदकांचं दान म्हणताना आपण दान ह्याच्याविषयी आधी थोडंसं जाणून घेऊया की दान म्हणजे काय. तर आपण कष्टाने आणि न्यायाने मिळवलेल्या पैशातून घेतलेल्या वस्तूंचं गरजवंताला श्रद्धेनं देणं म्हणजे दान. या दानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दानं सांगितलेली आहेत. या सगळ्या दानामध्ये अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. अन्नदानामुळे अन्नदात्याला अक्षय्य असं धन लाभतं, म्हणजे त्याच्या जवळच्या धनाचा कधीही क्षय होत नाही. कलियुगामध्ये दानाला अतिशय महत्त्व आहे आणि मोदकरूपी अन्नदानाचं फळ तर विशेष सांगितलेलं आहे. गणेश होमामध्ये पुढची आहुती आहे समिधांची. यस साज्य समिद्भिर्यजती स सर्वं लभते स सर्वं लभते, असं गणकऋषी आपल्याला सांगतात. म्हणजे समिधांचं हवन आहे. आता या समिधा कशा? तर घृतयुक्त, घृत म्हणजे तूप, तुपांनी युक्त अशा समिधांचं हवन सांगितलेलं आहे. गणेश याग करून त्याच्यामध्ये मंत्रांच्या साहाय्याने एक एक समिधीचं हवन करावं. आता ह्या समिधा म्हणजे झाडाची काष्ठ आहेत, पण ही काष्ठ ही कुठेही कशीही कोणत्याही जंगलातून मिळतील ती आणायची नसतात. या समिधा म्हणजे विशिष्ट झाडांच्या वीटभर लांबीच्या आणि करंगळी एवढ्या जाडीच्या अशाच असतात. अशा समिधांचं मंत्रांच्या साहाय्याने हवन करायचं आहे. थोडासा वेगळा विचार करूया की आपलं आयुष्य ही सुद्धा समिधा आहे. इदं न मम राष्ट्राय स्वाहा, असं कोणी म्हटलं? स्वातंत्र्य यज्ञामध्ये आहुती दिली असं म्हणून आपले देशभक्त, आपले क्रांतिकारक यांनी आपलं आयुष्य राष्ट्राला अर्पण केलं. राष्ट्राय स्वाहा असं म्हटलं आणि स्वातंत्र्य यज्ञामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली. आपलं आयुष्य हा एक यज्ञ आहे आणि आपला देह ही समिधा आहे. देवभक्ती म्हणजे घृत आहे. ह्या देवभक्तीच्या साहाय्याने आपल्या देहाच्या समिधेचं हवन करायचं आहे, असा थोडासा अर्थ त्याच्या पाठीमागे आहे. आतापर्यंत आपण दुर्वांकुर, लाह्या, मोदक आणि समिधा या 4 गोष्टींचं हवन गणेश यागात सांगितलं आहे, याचं महत्त्वाचं बघितलं. पुढे आपल्याला गणकऋषी असं सांगतायत, अष्टौ ब्राह्मणान सम्यक ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवती. 8 ब्राह्मणांना अथर्व शीर्ष उत्तम रीतीने शिकवलं तर शिकवणाऱ्याला काय फायदा होतो माहितीये? शिकवणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. पुढे गणकऋषी असं सांगतायत की सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवती.
सूर्यग्रहण ज्या वेळेला असतं त्यावेळी महानद्यांच्या तीरावर किंवा महाक्षेत्रातील गणेश मूर्तीच्या सान्निध्यामध्ये जर अथर्वशीर्षाचा जप केला तर हा जप करणारा सिद्धमंत्र होतो. आता आपण बघूया की 8 ब्राह्मणांना हे अथर्वशीर्ष शिकवायचं आहे, आपल्याला अध्यापन करायचं आहे. तर काही घराण्यांमध्ये अध्ययन अध्यापनाची परंपरा असते, गुरु शिष्याची परंपरा असते. या परंपरेमध्ये मौखिक पद्धतीनं हे ज्ञान दिलं जातं. या अध्ययन अध्यापनाच्या पद्धतीमुळे ही विद्या जतन केली जाते. पण आता ही विद्या कोणाला द्यायची तेही सांगितलेलं आहे, कोणाला देऊ नये हेही सांगितलेलं आहे. ही विद्या जी आहे, हे ज्ञानधन जे आहे, हे ज्यांची गणेशावर श्रद्धा नाही त्याला देऊ नये असा स्पष्ट इशारा गणक ऋषींनी दिलेला आहे. किंवा हे ज्ञान विकतही देऊ नये. अध्यापन करणाऱ्यांनी कोणतीही इच्छा मनामध्ये न ठेवता याचं अध्यापन केलं पाहिजे. आता 8 शिष्यांना हे शिकवावं असं सांगितलेलं आहे. तर हे 8चं महत्त्व काय आहे? हे 8 म्हणजे 8 दिशांची प्रतीकं आहेत. त्या अध्यापनामुळे किंवा ह्याच्या आवृत्तीमुळे गुरुची उपासना परिपूर्ण होते. आणि 8 दिशांना का? तर 8ही दिशांना गणपती अथर्वशीर्षाची प्रसिद्धी होऊ दे, म्हणजे सगळ्या लोकांना अथर्वशीर्ष येऊ दे, त्याची महती कळू दे आणि सगळ्यांनी त्याची उपासना करू दे. आणि उपासना केल्यामुळे जे फळ आहे ते सगळ्यांना प्राप्त होऊ दे आणि सगळी माणसं सुखी होऊ देत. हाच त्याच्या पाठीमागे हेतू आहे. पुढे सूर्यग्रहणाच्या वेळी काय करावं ते सांगितलेलं आहे. सूर्यग्रहण हे अमावस्येला होतं. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र येतो. ग्रहणाच्या वेळेला हे 3ही गोल सरळ रेषेमध्ये असतात. सूर्यग्रहण हे 3 प्रकारचं असतं: खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. ग्रहणकाल जो आहे हा पर्वकाल सांगितलेला आहे. या पर्वकालामध्ये तीर्थक्षेत्रावर अनेक साधना उपासना करतात, कारण ग्रहणकाल हा वारंवार येत नाही. म्हणून या काळामध्ये जप केला तर त्याचा मंत्र सिद्ध होतो. ओम गंग गणपतये नमः या अष्टाक्षरी मंत्राचा जप करावा असं सांगितलेलं आहे. याशिवाय अष्टविनायकांचं स्मरण करावं. अथर्वशीर्षातील नामाष्टकं समजून घ्यावीत. अथर्वशीर्षामध्ये गणेशाची 8 नावं आलेली आहेत. आपल्याला जर अथर्वशीर्ष पाठ असेल तर आपल्या लक्षात येईल: नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. या व्रातपतयेपासून वरदमूर्तयेपर्यंत ही गणेशाची 8 नावं आलेली आहेत. या 8ही नामांचा अर्थ समजून घ्यावा आणि त्याचं पठण करावं. आणि हे सर्व करत असताना गणेशाविषयी अतिशय कृतज्ञतेचा भाव साधकाच्या मनात असावा. मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं असू नये, अशाने देव पावत नाही. याच्या पुढे गणक ऋषी आपल्याला असं सांगतायत: महाविघ्नात प्रमुच्यते, महादोषात प्रमुच्यते, महापापात प्रमुच्यते. हे उत्तमातलं उत्तम फळ आपल्याला गणक ऋषी सांगतात की हा जप जर केला तर त्याच्यामुळे महाविघ्न, महादोष आणि महापातक यापासून आपल्याला मुक्ती मिळते. म्हणजे अशी साधना करणारा या पापातून मुक्त होतो. आता क्रमाने बघूया. महाविघ्नात प्रमुच्यते, विघ्नांपासून तो मुक्त होतो. आता ही विघ्न कोणती? अथर्वशीर्षाचा 3रा खंड आपण जेव्हा अभ्यासला होता तेव्हा आपण हा विचार केला होता की गणेशाची उपासना करताना कोणती कोणती विघ्न येऊ शकतील ते आपल्याला सांगितली होती. तर त्या सगळ्या विघ्नांपासून आपल्याला मुक्ती मिळेल. महादोषात प्रमुच्यते, दोषांपासून मुक्ती मिळेल. आता हे दोष कोणते? एखाद्या गोष्टीसाठी अट्टहास करणं, खोटं बोलणं, कठोर बोलणं, अद्वा बोलणं हे दोष सांगितलेले आहेत. नाहक एखाद्याशी नको त्या विषयावर वाद घालून आपला वेळ फुकट घालवणं हाही दोष सांगितलेला आहे. महापापात प्रमुच्यते,
आता महापाप कोणती? तर चोरी करणं, असत्य भाषण करणं, परस्त्री गमन करणं, सुरापान करणं, दुष्कर्मांचं दुष्कृत्यांचं पुन्हा पुन्हा आचरण करणं, ही सगळी महापाप आहे. पण या अथर्वशीर्षाच्या पठणामुळे किंवा अशी साधना केल्यामुळे या विघ्नांपासून, दोषांपासून आणि पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते. हे सगळे दोष म्हणजे आपल्या उपासना मार्गातील अडथळे आहेत. तेव्हा हे सर्व अडथळे दूर करण्याचा या अथर्वशीर्षाच्या पठणाने आपण प्रयत्न करावा आणि उत्तम अशी फलप्राप्ती करून घ्यावी, असं अथर्वशीर्ष गणक ऋषी आपल्याला सांगतायत. पुढे ते असं म्हणतायत, ससर्वविद भवती ससर्वविद भवती य एवं वेदा इत्युपनिषत्. आत्तापर्यंत आपण समजून घेतलेला सगळा जो अर्थ आहे, तो अर्थ आणि ही फलश्रुती, जो यथार्थ जाणतो तो सर्वज्ञानी होतो. वेदातील हे उपनिषद, मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं की गणपती अथर्वशीर्ष हे सर्व वेदांचं उच्च तत्व सांगणाऱ्या अथर्ववेदातील उपनिषद आहे. तर हे वेदातील उपनिषद या ठिकाणी समाप्त होते. आता महत्त्वाचा विषय, हे सगळं कशासाठी आपण समजून घेतलं, काय याचा उपयोग आहे? तर आपल्या थोर अशा संस्कृतीत जे जे चांगलं आहे त्याला नावं ठेवणारी एक दुष्ट शक्तीसुद्धा समाजात असते. त्या शक्तीचा पाडाव करण्याची शक्ती गणेशाच्या कृपेने आपल्याला प्राप्त होते. तर ती आपल्याला यावी. धर्मातील प्रत्येक कृतीचा, प्रत्येक सणाचा अर्थ समजून आपली घेणं ही आपली जबाबदारी आहे. उपासनेचा, मग ती वैयक्तिक असेल, सामुदायिक असेल, कौटुंबिक असेल, कशीही असेल, त्याचा परिणाम समाजात आपल्याला दिसला पाहिजे आणि तो दिसतो. चांगल्याची सतत निर्मिती झाली पाहिजे. आपल्या संस्कृतीचं वर्धन झालं पाहिजे. चांगल्या विचारांचं संक्रमण झालं पाहिजे. पुढच्या पिढीने हे सगळं समजून घेऊन ते वाढवलं पाहिजे. ते अधिक संपन्न केलं पाहिजे. हे सामर्थ्य आपल्यात निर्माण झालं पाहिजे. ही स्तोत्र त्यासाठीच आहेत. त्यांच्यात खोल असा अर्थ दडलेला आहे. तो समजून घेण्याचा आपण आपल्या परीने प्रयत्न केलेला आहे. तो समजून घेतला तर पुढच्या पिढीचं शंका निरसन आपण नक्की करू शकतो. मानव हा उपासनेच्या मार्गाने सदाचार संपन्न झाला पाहिजे. आपल्या पूर्वजांबद्दल आपल्या मनात आदर निर्माण झाला पाहिजे. नुसता निर्माण झाला पाहिजे नाही, तर तो आपल्या वर्तनातून दिसला पाहिजे. आपल्या वाङ्मयीन संपत्तीचं आपण रक्षण केलं पाहिजे. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हा सगळा हेतू अथर्वशीर्ष समजून घेण्याचा होता. अथर्वशीर्षामुळे आत्मोद्धार होतो आणि जनजागृती होते. ही सर्वांकडून घडो एवढीच अपेक्षा आहे. सर्वत्र शांती नांदली पाहिजे, शांतता नांदली पाहिजे. स्वभाव प्रत्येकाचा हा शांत असला पाहिजे. अथर्वशीर्ष या शब्दाचा अर्थ समजून घेताना आपण असं म्हटलं होतं की अथर्वशीर्ष म्हणजे चंचलतेचा अभाव असलेलं मस्तक. तर हे सगळ्यांना लाभावं, सगळ्यांची बुद्धी स्थिर व्हावी आणि चांगलं ते घेऊन समाजापर्यंत पोचवण्याचं कार्य सर्वांकडून घडावं. समाजाचं आणि राष्ट्राचं हित व्हावं, ही गणेशचरणी प्रार्थना करूया. आणि हा वाग्यज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्याशी बोलताना या स्तोत्राचे संस्कार माझ्या मनावर, बुद्धीवर आणि वाणीवर झाले. तुमच्या आग्रहामुळे आणि गणेशाच्या कृपेमुळे हे करण्याची मला प्रेरणा मिळाली. त्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून आभार. गणेशाला मनोभावे वंदन करते. शिल्पा वैद्य टीचर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुमचे अभिप्राय नोंदवायला अजिबात विसरू नका, ही विनंती करते. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि या ठिकाणी माझ्या वाणीला अल्पविराम देते. गणपती बाप्पा मोरया. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.